विजय वडेट्टीवार ने कहा कि विदर्भ में हुई बारिश ने किसानों की मेहनत पर पानी फेर दिया है। धान की फसल खराब होने से उत्पादक किसान परेशान है। क्वालिटी गिरने और दाम कम मिलने का डर अब भी बढ़ गया है। ऐसे में किसानों ने सरकार से तत्काल पंचनामा और राहत की मांग की है। आइए देखते हैं आखिर वडेट्टीवार ने क्या कहा। एक तर खरं आहे की ह्या 2-3 दिवसाचा आता आज पण दाखवला, उद्या पण 4-5 दिवसाचा येलो अलर्ट दाखवला। त्यामध्ये विदर्भातील धान बेल आहेच त्यामध्ये। आणि काल झालेल्या पावसामुळे तर एक हलकं धान आणि ते एक मध्यंतरी निघणार धान मजवा धान म्हणतो आम्ही त्याला, अशा प्रकारचे एकदम कमी दिवसात निघणारा, मध्यम दिवसात निघणारा या धानाचं पूर्णतः नुकसान झालेलं आहे। धान कापू नये किंवा धान संपूर्ण असं पडून गेलं आहे। त्यामुळे एकूण उत्पन्न तर गेलंच, पण त्याच्या पलीकडे जाऊन त्याची क्वालिटी सुद्धा बिघडेल। तर जे दर आहेत ते दर त्यांना मिळू शकत नाही, त्याला पाखड होईल। पाखड एकदा धान न झाला की त्याला कवडी मोल दराने विकावं लागतो। आणि ही परिस्थिती आता आहे की पूर्ण धान उत्पादक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। तातडीनं हातात आलेला, तोंडात आलेला घास या पावसाने हिरावलाय। हातात तोंडात आलेला घास हिरवलाय, पण आता प्रचंड शेतकरी संकटात सापडलेला आहे। आणि यासाठी सरकारनं तातडीनं याचे सर्वेक्षण करावं आणि शेतकऱ्यांना या संदर्भातली ठोस भूमिका मदतीची जाहीर करावी, तरच हा शेतकरी सावरेल। आणि लगेच तातडीनं करण्याची गरज आहे। मला खूप शेतकऱ्यांचे फोन आले की आता हातात आलेला घास निघून गेलेला आहे आणि तातडीनं याचे पंचनामे करायला लावा, अशी भूमिका अनेक शेतकऱ्यांनी मांडली। पूर्ण धान त्या धानाच्या बांधणीमध्ये संपूर्ण असं झोपून गेलेला आहे, काही राहिलं नाही। आणि जो धान जे थोडी चांगली क्वालिटी होती ती सुद्धा हाती येणार नाही, अशा प्रकारची स्थिती झाली। पुन्हा 2 दिवस काय करतो पाऊस, त्यावर प्रचंड उद्या येणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अंदाज येईल असं आम्हाला वाटतं।